अभि आपण देखील यायचंय, आपला देखील पारितोषिक घेऊन जायचंय। अक्षय जाधव मामा यांच्याकडनं देखील तुम्हाला पारितोषिक आहे। चला मॅचला होईल सुरुवात। पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय। फ्रेंड्स ग्रुप मंदरू कोळे आणि त्यांच्या विरोधात आई नवलाई स्पोर्ट्स सोनवडे। टॉस जिंकलाय अर्थातच फ्रेंड्स ग्रुप मंदरू कोळे या संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला गेली तर मंगेश आणि नितीन आणि गोलंदाजीसाठी पहिला P1 षटक राजू। मॅचला होईल सुरुवात। पहिला बॉल राजू यांचा मंगेश साठी। पहिलाच बॉल इनसाइड आउट। इनफिल्डच्या वरून एक टप्पा घेत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार चौकार। भव्य स्वागत केले पहिल्या बॉल वरती चौकाराने मंगेश यांनी। पुन्हा एकदा इथे संधी आहे। मिड ऑफ तैनात होता, मिड ऑफ मध्ये पकडलाय झेल। एक तेरी एक मेरी जशास तसं दिलंय उत्तर। टीट फॉर टॅट फलंदाज बाद। मंगेश बॅक टू द डगआउट। चौकार ठोकून जावं लागेल माघारी। अप्रतिम। हो इथे आल्या आल्या बिगिट करण्याचा प्रयत्न। बॉल हवेत, आणखीन एक विकेट प्राप्त होऊ शकते राजू यांना होत झालीये। आल्या पावली जावं लागेल माघारी। नितीन बॅक टू द डगआउट। बघा माफ करा, 12वा खेळाडू इथे उपस्थित असताना देखील योगेश मात्र नवीन बॅटर बाद होतोय। आणि विनंती असेल, विकेट ती ओली आहे, थोडस बाहेरच्या साइडून जा, विनंती करेन। या बॉल वरती आपण पाहायला गेलं तर सिंगल प्राप्त होते। सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचले। अर्थातच 4 या धावसंख्येवरती 2 महत्वाचे विकेट प्राप्त केलेत।
कट करण्याचा प्रयत्न होता, बाहेरचा बॉल, पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय, शरीरापासून थोडासा दूर ठेवलाय. व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने धाव पोहोचली 7 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा सोडून दिलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव, अतिरिक्त धावा धावफलकावरती नक्कीच ऍड होताना मात्र पाहायला मिळत आहेत. 2 अतिरिक्त धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड झाल्यात. धावफलक जाऊन पोहोचला 8 या धावसंख्येवरती. हो, खूप चांगला बॉल. हा बॉल आलाय तो डॉट बॉल. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकानंतर टीम फ्रेंड्स ग्रुप संघ जाऊन पोहोचतोय. अर्थातच त्यांच्या विरोधात आई नवलाई देवी स्पोर्ट्स सोनवडे संघ जाऊन पोहोचतोय 8 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्यात. 2 विकेट जरूर मिळवल्यात. अर्थातच राजू यांनी खूप चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. बघा 20 मिनिटाचा अवधी आहे, वेळ खर्च करू नका. 12:30 वाजल्यामध्ये अगदी फक्त 10 ते 20 मिनिटं बाकी आहेत. अगदी बरोबर 12 वाजता ही मॅच सुरू झाली आहे. कट करण्याचा प्रयत्न होता, पॅकफुटला जात असताना शरीरापासून दूर ठेवलाय. व्हाईट बॉलचा इशारा. हलक्या हाताने ढकललाय. एकच धाव. ऑन साइडला टर्न केला क्षेत्ररक्षक ताईनाथ, हातामध्ये झेल, फलंदाज बाद. अप्रतिम काय कॅच घेतली, कॅच ऑफ द डे. त्याला देखील कॅच घेतल्यानंतर विश्वास बसला नाही की मी ही कॅच घेतली आहे. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार सन्माननीय आदरणीय सचिन दादा माने हे देखील इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सचिन दादा. नक्कीच आज गोव्यावरून प्रस्थान केले सरळ नवी मुंबईमध्ये. संपूर्ण कमिटीचा कारभार, असोसिएशनचा कारभार, अचूक नेटनिटका कारभार, चोख व्यवहार त्यांच्या माध्यमातून पाहिला जातो संपूर्ण पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचा. सन्माननीय आदरणीय खजिनदार सचिन दादा माने. या बॉलवरती आपण पाहायला गेलं तर सिंगल प्राप्त होते. डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉल. हो हो, इथे स्लॉट मध्ये होत आहे. विकेटचं पतन मिड विकेटला. अगदी अप्रतिम झेल.
एलिव्हेशन थोडं कमी मिळालं, ताकद अपुरी पडली, फलंदाज बाद. संजयजी मस्कर साहेब या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेत. मी त्यांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं. वेलकम सर या स्पर्धेच्या माध्यमातून आणि संपूर्ण यंगस्टर ग्रुप मालदानच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. काका पाटील, अगदी आपण पाहायला गेलं तर गोलंदाजी ट्रॅक वरती अमोल पाटील उर्फ काका पाटील या नावाने चर्चेत असणारे हे गोलंदाज आज 300-350 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून आज आपल्या संघासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी पहिला बॉल काका यांचा खूप चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. आजवर क्रिकेटवरचं असलेलं प्रेम, सातत्याने क्रिकेटची सेवा करत असताना नक्कीच पाहायला मिळतात. गेले 10 ते 15 वर्ष या खेळाडूने आपला कारकीर्द संपूर्ण क्रिकेटसाठी झोकून दिले. आज मात्र गावासाठी सातत्याने क्रिकेट करत असताना मात्र पाहायला मिळतात. खूप चांगला बॉल, अनुभव आहे, अनेक स्पर्धा त्यांनी ग्रामीण क्रिकेट असो गाजवलंय, ओपनचं क्रिकेट असेल तेही गाजवलंय. परंतु आज आपल्या गावाच्या नावासाठी, संघाच्या नावासाठी मात्र आज नवी मुंबईमध्ये दाखल झालेत. गोलंदाजी ट्रॅक वरती काका पाटील. पुढचा बॉल, हो खूप चांगला बॉल, बॉल बॅक ट्रॅक पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहे, अगदी वेगाने येतोय, सिंगल प्राप्त होते, एकच धाव. ही शैली आहे गोलंदाजाची काका पाटील यांची. कारण सातत्याने आपण पाहायला गेलं तर प्रत्येक स्पर्धेमध्ये मिडल ओव्हर मध्ये नामांकित गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, पहा इनफिल्डच्या वरून अगदी खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने गेलाय, खूप चांगला स्टॉप तिथे केलाय, चौकार तिथे अडवलाय. धावा कंप्लीट होत आहेत, त्यामध्ये आतापर्यंत पाहायला गेलं तर 3 धावा. अगदी शांत संयमी असे खेळाडू मात्र नक्कीच पाहायला मिळतात. आज अनेक खेळाडू त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडताना मात्र नक्कीच पाहायला मिळतात. अनोखी शैली त्यांच्या गोलंदाजीतून मात्र नक्कीच पाहायला मिळते. ओहो खूप चांगला बॉल. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश करत असताना काका पाटील. हो इथे ड्राइव्ह केलाय, आउटरायचा प्रयत्न, कॅप शोधून काढली आहे. शेवटच्या बॉल वरती आपण पाहायला गेलं तर आलाय तो चौकार. अंतिमचा चेंडू होता, टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली चौकाराच्या मदतीने 21-22 या धावसंख्येवरती. 22. 3 षटक समाप्त, 22 धावा धावफलकावरती लागतात. चला नेक्स्ट मॅचचा टॉस घेऊया. डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड आणि त्यांच्या विरोधात कुंभारगाव 11. या दोन संघांमध्ये टॉस होईल. चला व्यासपीठावर इथे यायचंय दोन्ही कॅप्टन. चला कॅप्टन टॉस साठी यायचंय आपण मुख्य व्यासपीठावरती. बाळा अंतिमच्या षटकासाठी. बाळा आलाय, टीमची धावसंख्या 22 4. बाळा आखूट टप्प्याचा बॉल, दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक आहे, अगदी पाठमुरा करत रोखण्याचा प्रयत्न. चेंडू गोशांगी क्षेत्रामध्ये, 1 धाव, सिंगल प्राप्त झाली. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचला 23 या धावसंख्येवरती. 23. नेक्स्ट मॅचचा टॉस डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड आणि त्यांच्या विरोधात कुंभारगाव 11. हो इथे लॉफ्टेड ऑफ ड्राय, अप्रतिम बॉल बॅक ड्राय पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली, बॅकअप आहे. 2 धावा.
पुढचा बॉल बाळा यांचा. हो, अगदी भन्नाट वेग पाहायला मिळाला. वेगावरती स्वार होणारा हा गोलंदाज. डॉट बॉल. ओ फ्लिप केलाय. डीप मध्ये फिल्डर तैनात. खूप चांगला स्टॉप तिथे. चौकार अडवलाय आणि अप्रतिम फेकी देखील पाहायला मिळाली. सिंगल दिले फक्त. 26 धावा. खूप चांगला बॉल पायावरती आदळलाय. लेग बायच्या स्वरूपात ही धावफलकावरती ऍड होईल. सिंगलच्या मदतीने धावफलक 27 धावा. शेवटचा बॉल बघूया. शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील. चला, डीके स्पोर्ट्स पाटील आवाड आणि कुंभारगाव 11 या टॉस साठी ऑन साइडला टर्न केलाय. फ्लिप करण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न इथे होणार नाहीये. सिंगलच्या मदतीने धावफलक फक्त जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवरती. विजयासाठी लक्ष्य असेल 29 धावांचं. 24 बॉल करायचे आहेत. 29 धावा. अर्थातच टीम फ्रेंड्स ग्रुप मंदूर कोळे या संघाला टॉससाठी या विनंती करेन. व्यासपीठावरती यायचंय चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील आवाड आणि त्यांच्या विरोधात कुंभारगाव 11. कॅप्टन या व्यासपीठावरती. सचिन माने साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस करत आहोत. पाटण क्रिकेट संघटनेचे खजिनदार. एका बाजूला टीम चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. विपक्ष कुंभारगाव 11. अक्षय शिंदे, विशाल शेवाळे. टॉस करत आहोत. हेड अँड टेल. हेड कॉल केलाय अक्षय शिंदे यांनी आणि इथे मात्र टेल आलाय. येस, अभिनंदन टीम कुंभारगाव 11. विशाल शेवाळे टॉस जिंकलाय. महत्वाचा निर्णय काय? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ आणि कमी धावा यांना रोखण्याचा प्रयत्न करू. 4 षटकांची लढत. आजचा दिवस शनिवारचा. स्क्वॉड आहे? स्कोर तर नाही, पण आम्ही कमी फिल्डरमध्ये करू ॲडजस्ट. आणि कसं राहिलं यावर्षी कुंभारगाव 11 साठी संपूर्ण टीम सांगा. ह्या वर्षी तर एकदम चांगलं झालंय की आम्ही 3 टुर्नामेंटमध्ये आम्ही एंट्री केली आणि 2 टुर्नामेंट आम्ही प्राइज मारलेत. आता हे आपण आता चौथा आमचा एंट्री आहे. यंगस्टर ग्रुप मालदान वडजाई नगर कसं वाटलं आयोजन वडजाई देवी चषक 2025? त्यांचं आयोजन दरवर्षीप्रमाणे चांगलंच आहे. यावर्षी पण त्यांनी चांगलं ग्राउंड घेतलेलं आहे, त्याबद्दल त्यांचा आभार आहे. थँक्यू सो मच. फलंदाजी करायची 24 चेंडू. काय माइंडसेट असेल? किती टार्गेट सेट केला जाईल? 40+ करायचा प्रयत्न करू नक्कीच. संपूर्ण संघ यावर्षी खूप चांगला खेळलाय आणि चॅम्पियन नावासारखा खेळ देखील राहिलाय. काय सांगाल संपूर्ण आयोजनाबद्दल श्री वडजाई देवी चषक 2025? आयोजन खूप चांगलं आहे. मालदानचं दरवर्षी चांगलं असतं, यावर्षी पण खूप उत्तम आहे. आणि एक महत्त्वाची म्हणजे मुकादम आमचा या मॅचला खेळणार आहे, त्यामुळे आम्ही बिंदास आहे. थँक्यू सो मच. आता मुकादम आलेत म्हणजे काय लोड नसेल, तेव्हा खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकलाय कुंभारगाव 11. त्यांनी सांगितलं आम्ही गोलंदाजी करू. धन्यवाद. येस, अगदी टीम आई नवलाई स्पोर्ट्स सोनवडे यांच्या माध्यमातून आई
नवले स्पोर्ट्स सोनवडे संघाचे कर्णधार उदय खांडेकर यांच्या मातोश्रींचं काही दिवसापूर्वीच निधन झालं होतं. अगदी स्वर्गीय विमल श्रीरंग खांडेकर यांचं दुःखद निधन झालं आणि संपूर्ण टीमच्या माध्यमातून त्यांच्या माऊलींना त्यांच्या मातोश्रींना आपण विनम्र भावपूर्ण आदरांजली समर्पित करणार आहोत. आज जरूर उदय खांडेकर यांच्या मातोश्री या विश्वातून काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत आणि या संपूर्ण टीम आई नवलई स्पोर्ट्स सोनवडे या टीमच्या माध्यमातून आयोजन कमिटीच्या माध्यमातून वडजाईदेवी चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून पाटण क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून स्वर्गीय विमल श्रीरंग खांडेकर यांच्या पवित्र स्मृतीस आपण अभिवादन करून अगदी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत. सर्वांना विनंती असेल आपण 1 मिनिट उभं राहायचंय. सर्व खेळाडू आपल्या डोक्यावरची कॅप असेल तर कॅप काढा, कारण आज उदय श्रीरंग खांडेकर आई नवलाई स्पोर्ट्स सोनवडीचे कर्णधार त्यांच्या मातोश्री स्वर्गीय विमल श्रीरंग खांडेकर यांच्या पवित्र स्मृतीस आपण श्रद्धांजली अर्पण करत आहोत. एक साथ सावधान. ओम शांती शांती शांती. स्वर्गीय विमल श्रीरंग खांडेकर यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो, ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच आपण प्रार्थना करूया. थँक्यू सो मच. धन्यवाद. नाउ बॅक टू क्रिकेट. मॅचला सुरुवात होईल. सेकंड डावाला सुरुवात होते. पहिला बॉल लक्ष 29 धावाचं. पहिला बॉल आलाय डॉट बॉल. 29 धावाचा पाठला करण्यासाठी सलामीची जोडी आकाश आणि स्वप्नील. पहिलं षटक मंगेश. ओ इथे बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न. चेंडू घोषंगी क्षेत्रामध्ये 1 धाव. 29 धावाचा पाठला करायचा आहे. 22 चेंडू 28 धावांची गरज आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. बीट करून चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आलाय तो डॉट बॉल. हा बॉल आपण पाहायला गेलं तर या बॉल वरती 3 धावा आल्यात. इथे संधी आहे. हो, पकडले कॅच. विकेटचं पतन.
पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली अर्थातच 4 आकड्यावरती. चला स्पीडअप घ्या थोडस मित्रांनो, विनंती असेल. लोअर फुल टॉस बॉल सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. हो इथे संधी आहे. पॉपे आहे बॉलच्या खाली, सहजासहजी सोडणार नाहीये. मिडॉनला पकडलाय झेल. फलंदाज बाद. अगुडब्याचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. 2 धावा या बॉल वरती कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळतात. 2 धावा आल्यात आणि 2 धाबीने धाव फलक 8 या कड्यावर. इथे पुन्हा एकदा पप्प्या होता. पप्प्याच्या हाताला चटका मिळाला. बॉल ट्रॅव्हल झाला तिथे. अगदी आपण पाहायला गेला तर या बॉल वरती सिंगल आली. सिंगलच्या मदतीने आपण जर पाहायला गेलं तर टीमची धाव संख्या 2 षटक समाप्त 9 या आकड्यावरती. वीस धावांची गरज येणारे 12 बॉल आणि 20 धावांची गरज असेल.
बाटला ब्रश होऊन चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये, तिथे मात्र एक धाव प्राप्त होईल. लक्ष 29 धावांचं आहे. कशा पद्धतीने मात्र कंप्लीट केलं जाईल. 11 बॉल आणि आता 11 बॉल 19 धावांची गरज आहे आता. नितीन यांचा पुढचा चेंडू बाटला ब्रश झाला होता, चेंडू हातातून निसटला. चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये, तिथे प्राप्त होईल एक धाव. सिंगलच्या मदतीने धाव फलक एकावर एक 11 धावा. थोडस स्पीडअप ठेवायचं आहे. खूप चांगला बॉल. बॉल हवेत आहे. विकेटचं बटन, फलंदाज बाद. ओहो, आल्या आल्या आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल सीमारेषा पार, षटकार. आठ चेंडू आता 12ची गरज आहे. एक मोठा फटका आला आणि त्यानंतर सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झाली. 8 चेंडू आणि आता 12ची गरज आहे. आणखीन एक आला तर सामना पूर्णपणे मंदूर कोळे या टीमकडे झुकताना पाहायला मिळेल. परंतु नितीन सहजासहजी मात सोडणार नाहीयेत. अनुभव आहे त्यांच्याकडे देखील. पुढचा बॉल नितीन यांचा, राजू यांच्यासाठी. हाफ ट्रॅकर बॉल, गतीमध्ये परिवर्तन केलं. हा टप्पा महत्वाचा होता. अप्रतिम कमबॅक करत असताना नितीनच्या माध्यमातून डॉट बॉल. शेवटचा बॉल, लास्ट टू गो. चला, लास्ट बॉल आहे नितीन दादा. बघा, पहिल्या 2 बॉलवरती डिक्लेअर स्वरूपाच्या 2 धावा आल्यात. त्यानंतर विकेट. ओव्हर झाली.
पहिला बॉल डॉट बॉल आला. आता 5 बॉल आणि आता करायचे आहेत 12 धावा. अजूनही मॅच ऑन आहे. 5 बॉल 12 ची गरज. आणखीन एक डॉट बॉल. आता स्ट्राइक रोटेट झाली आहे. एक धाव. टीमची धावसंख्या 4 चेंडू आणि आता 11 ची गरज. 4 चेंडू 11 धावा. 2 मोठे फटके आले तर कुठेतरी सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतं फ्रेंड्स ग्रुपच्या टीमचं. 4 बॉल 11 ची गरज. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. बघूया. धीम्या गतीने टाकलाय. धीम्या गतीने टाकलाय बघा. डॉट बॉल आलाय. 3 चेंडू 11 ची गरज. आणखीन एक बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. डॉट बॉल. आता 2 बॉल 11 म्हणजे 2 बॉल वरती 2 मोठे प्रहार. आता हा बॉल महत्वाचा होता. औपचारिकता शिल्लक. 1 चेंडू 11 धावांची गरज. अप्रतिम गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये सनी यांच्या माध्यमातून. इथे 1 धाव आली. हा सामना मात्र जिंकलाय अर्थातच टीम आई नवलाई स्पोर्ट्स सोनवडे या संघाने. हार्ड लक बॅड लक टीम फ्रेंड्स ग्रुप.